नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठं. तर बऱ्याच ठिकाणी धपाटेसुद्धा बोलतात याला, पण आम्ही थालीपीठच बोलतो. तर तुमच्या इकडं काय बोलतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर अगदी सोप्या पद्धतीनं मी आजची रेसिपी दाखवलेली आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ मी दाखवलेला आहे आजचा थालीपीठाचा. तर यासाठी मी पीठं कोणती घेतलेली आहेत? ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ आणि थोडेसे भिजवलेले पोहेसुद्धा मी घेतलेले आहेत बरं का. स्वच्छ पाण्याने धुवून ते भिजवून घेतलेले आहेत. तर माझ्याजवळ तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी तांदळाचं पीठ घेतलेलं नाही. तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बाजरीचं पीठसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. पण आमच्या इथं घरी ज्वारी दळताना आम्ही तांदूळ टाकून दळलेलं असतं, त्यामुळं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे फक्त. आणि गहू आणि बेसन पीठ आणि थोडेसे भिजवलेले पोहे. तर इथं मी घेतलेले आहेत कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची, लसूण, आलं, ओवा, जिरं आणि दालचिनी घेतलेली आहे मी. तर याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. हिंग घेतलेला आहे, हिंगसुद्धा आपल्याला लागणार आहे. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी जास्तच घ्यायची आहे कोथिंबीर, कारण की थालीपीठामध्ये कोथिंबीर जास्त असली की थालीपीठं छान लागतात. तर बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजीसुद्धा टाकतात बरं का थालीपीठामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर सुरुवातीला आपण तयार करून घेणार आहोत वाटण. तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची, लसूणसुद्धा थोडासा जास्तच घ्यायचा, थालीपीठं खूप छान लागतात. कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत मी. आलंसुद्धा टाकलेलं आहे बरं का. आणि ओवा, जिरा आणि दालचिनी जी घेतली होती तर तीसुद्धा मी ह्या वाटणामध्ये टाकलेली आहे. आणि हे बारीक असं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी हे बारीक करून घेतलेलं आहे बघा. अगदी बारीक असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. चला तर मग आता हे बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला पीठ मळायचं आहे. तर मी एक परात घेतलेली आहे मोठी पीठ मळण्यासाठी. सुरुवातीला मी ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. सर्वात जास्त ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी गव्हाचं, त्याच्यानंतर थोडंसं कमी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि नंतर मी पोहे थोडेसे घेतलेले आहेत. आता मी गव्हाचं पीठसुद्धा टाकून घेतलं, बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे भिजवून घेतलेले पोहे आहेत ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते. तर अशा पद्धतीनं थालीपीठं बनवली की थालीपीठ अगदी खमंग अशी बनतात, खूप छान बनतात बरं का. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. तर सगळी पिठं मी एकत्र करून घेतलेली आहे. आता मी याच्यामध्येच टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा. तर कांदा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण एकदा थालीपीठामध्ये कांदा टाकून बनवून बघा, अगदी छान अशी थालीपीठं लागतात. त्यासाठी मी कांदा टाकते. तर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तीसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर कोथिंबीर भरपूर टाकायची थालीपीठला, म्हणजे थालीपीठ अगदी छान लागतात. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण, ओवा, जिरे आणि दालचिनीचं. तर सुरुवातीला मी हळद टाकून घेतलेली आहे, सुके मसाले थोडेसे आधी टाकणार आहे. आणि वाटण तयार करताना मी धणे वगैरे टाकले नव्हते, त्यामुळे मी थोडीशी धणेपूडसुद्धा टाकते. तर तुमच्याजवळ धणे असतील तर तुम्ही वाटणामध्ये धणे टाकू शकता. थोडंसं हिंगसुद्धा मी टाकलेलं आहे बघा. हिंग टाकल्यामुळं थालीपीठाला आणखीन छान चव येते. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण तयार केलेलं वाटण. तर मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला मी जी ही आपण पिठं वगैरे आणि मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे, तर ते सगळं हाताने मिक्स करून घेते बघा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वाटण वगैरे तयार केलेलं जे आहे ते सगळं एकत्र पिठामध्ये छान असं मिक्स होतं. तर सुरुवातीला मी सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते हाताने.
अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे हा मसाला पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे. तर हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा, कारण की जे वाटण तयार केलं ते थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये वगैरे शिल्लक राहिलेलं असतं, त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये सुरुवातीला घेतलेलं आहे. आणि अगदी लागेल असं पाणी आपल्याला घ्यायचं आहे पीठ मळायला. खूप जास्त पाणी एकदम ओतायचं नाही, लागेल असं पाणी थोडं थोडं करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ कशा पद्धतीचं मळायचं आहे आपल्याला, जसं आपण भाकरीसाठी बनवतो म्हणजे पीठ मळतो तशा पद्धतीचं पीठ थालीपीठासाठी मळायचं आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळसुद्धा मळायचं नाही. अगदी आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो तशाच पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होईल. लागेल असं थोडं थोडंसं पीठ आपल्या पाणी घ्यायचं आहे आणि मग हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अगदी थोडं थोडंसं पाणी घेऊन मी हे पीठ मळून घेते. तर छान असं पीठ मळलं की थालीपीठंसुद्धा छान होतात. तर हे बघा, अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर पीठ कशा पद्धतीनं मळलेलं आहे तुम्ही बघू शकताय. तर खूप जास्त घट्टही पीठ मी मळलेलं नाही, तर अगदी भाकरीला मळतो तशाच पद्धतीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर हे पीठ भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही बरं का, लगेच तुम्ही पीठ मळल्यानंतर थालीपीठं बनवू शकता. तर चला तर मग आपण सुद्धा आता लगेचच थालीपीठ बनवायला घेऊया. तर मी पोळपूड घेतलेला आहे आणि एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. हा रुमाल मी किचनमध्येच वापरते. तर एक पिठाचा गोळा घेतला आणि छान असे बघा हाताने मी थालीपीठ थापून घेते. तर लहान मोठी तुम्हाला किती मोठी थालीपीठं बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता. प्रत्येक वेळेस थोडासा हात ओला करायचा आणि ते थालीपीठं थापून घ्यायचे आहेत. तर तवासुद्धा मी गरम करून घेतला आणि छान असं मी थालीपीठ तव्यावरती टाकून घेतलेलं आहे. तर थालीपीठ व्यवस्थित दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं. दुसरं थालीपीठसुद्धा मी थापून दाखवते. थोडंसं पीठ घ्यायचं आणि ओला हात करून घ्यायचा आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापल्यानंतर हात परत ओला करायचा आणि मध्ये मध्ये मी होलसुद्धा करते थालीपीठांना, म्हणजे ते एकसारखे भाजतात. तर हे बघा, थालीपीठाचा रंग किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय. दुसरं थालीपीठसुद्धा मी तुम्हाला भाजून दाखवते. तर तव्यावरती थालीपीठ टाकल्यानंतर अलगद असा रुमाल काढून घ्यायचा, बाजूने तेल सोडायचं आणि मग ते थालीपीठ पलटी करून घ्यायचं. तर अशाच पद्धतीनं मी थालीपीठं बनवून घेते बघा. तर अगदी छान अशी थालीपीठं तयार होतात. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायलासुद्धा तितक्याच सोप्या जातील. चला तर मग नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं थालीपीठ. तर ही थालीपीठं दही आणि लोणच्यासोबतसुद्धा खूप छान लागतात खायला. तर नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीनं थालीपीठं.